नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत. दिल्लीत बैठक. कर्मचारी हिताचे 15 महत्त्वाचे लाभाचे निर्णय. चला तर पाहूया मग सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि अत्यंत आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. झालेल्या बैठकीदरम्यान BPSच्या शिष्टमंडळाने निवृत्तीवेतनधारकांवर आणि कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सादरीकरण केले आहे. यावेळी सदस्यांनी त्यांच्या सविस्तर निवेदनातील अत्यंत महत्त्वपूर्ण सूचनांची माहिती दिली आहे. चला तर पाहूया. किमान निवृत्तीवेतन निश्चित करण्यासाठी आता 5.2 भारांकित कौटुंबिक घटकांची मागणी आता केलेली आहे. किमान मूळ वेतन 69,000 निश्चित करणे, तर याशिवाय फिटमेंट फॅक्टर 3.83 पट करणे ही मागणी केली आहे. किमान निवृत्तीवेतन 45,000 रुपये असावे. निवृत्तीवेतन हे शेवटच्या वेतनाच्या 67% असावे, तर कौटुंबिक निवृत्तीवेतन हे शेवटच्या वेतनाच्या 50% असावे, असेही सादर केले आहे. निवृत्तीवेतनामध्ये योग्य समायोजन करणे आणि निवृत्त होणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांमध्ये समानता राखणे ही सुद्धा मागणी असून, वेतन आणि निवृत्तीवेतन दराचे दर 5 वर्षांनी पुनरावलोकित केले जावे अशी ही मागणी केलेली आहे. 3 महिन्याच्या सरासरीवर आधारित महागाई भत्ता, महागाई सवलत यामध्ये त्रैमासिक वाढ केली जावी अशी ही मागणी आहे. तर महागाई सवलत 25%च्या वर गेल्यास ती मूळ निवृत्तीवेतनामध्ये विलीन करण्याबाबतसुद्धा विचार केला जावा अशी ही मागणी आता BPSने केलेली आहे. याशिवाय निवृत्तीवेतनधारकांना योग्य घरभाडे भत्ता आणि रजा प्रवास सवलत द्यावे ही सुद्धा मागणी आहे. तर केंद्र सरकारच्या स्वायत्त आणि वैधानिक संस्थांमधील पात्र निवृत्तीवेतनधारकांनाही 8व्या वेतन आयोगाचे लाभ त्याच वेळेस दिले जावे अशी ही मागणी केली आहे. CGSH अधिक सक्षम आणि विस्तारित करणे, कॅशलेस आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे आणि निश्चित वैद्यकीय भत्ता 5,000 रुपयापर्यंत वाढवणे ही मागणी असून, ग्रामीण आणि CGSची व्याप्ती नसलेल्या क्षेत्रात राहणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांसाठी आरोग्यसेवेची पुरेशी व्यवस्था करण्याची मागणी आता BPSने केलेली आहे. वयाच्या 60व्या वर्षी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीवेतनातील कम्युटेड भाग 11 वर्षानंतर किंवा वयाची 71 वर्ष पूर्ण झाल्यावर पूर्ववत केले जावे. वयाच्या 65व्या वर्षापासून वयानुसार अतिरिक्त निवृत्तीवेतनही दिले जावे. तर सुधारित वेतन, निवृत्तीवेतन आणि भत्ते 1 जानेवारी 2026 पासून लागू करावे अशी मोठी मागणी केलेली आहे. याशिवाय BSNL निवृत्तीवेतनधारकांसाठी निवृत्तीवेतनातील समानता आणि आरोग्य सुविधांशी संबंधित प्रलंबित प्रश्न सोडवावेत अशीही मागणी केलेली आहे. 8व्या केंद्रीय वेतन आयोगाबाबत झालेल्या चर्चेबद्दल BPSने समाधान व्यक्त केलेले आहे.